हॅलो एव्हरीवन. हाय स्टुडंट्स. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, तर त्या परीक्षेच्या हॉल तिकीट संदर्भात माहिती घेणार आहोत. हॉल तिकीट तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर हॉल तिकीट तुम्हाला कसं डाउनलोड करता येईल, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा स्वतःचा PRN नंबर आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख ही हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे कॉम्प्युटरवरती त्याचबरोबर मोबाईलवरती सुद्धा डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊ शकता आणि ती प्रिंटआउट तुम्हाला परीक्षेला वापरता येऊ शकते. चला तर मग आता पाहूया आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे ते. सुरुवातीला तुम्ही Google वरती जाऊन इथे सर्च करू शकता. मी इथे YCMOU असं सर्च करतोय. एवढं जरी तुम्ही Google वरती सर्च केलं तरी तुम्हाला युनिव्हर्सिटीची वेबसाईट इथे मिळेल. इथे तुम्हाला हॉल तिकीट नावाचा शॉर्टकट सुद्धा मिळतोय. तर यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करायच्या विंडोला पण जाऊ शकता. मी इथे विद्यापीठाची वेबसाईट जी आहे तर त्याच्यावरती क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा हॉल तिकीटचा जो काही शॉर्टकट आहे किंवा इथे टॅब आहे, तर याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या मेन पेज वरती जाऊ शकता. इथे आता हॉल तिकीट वरती मी क्लिक करतोय. हॉल तिकीट या पेज वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मी थोडंसं याला झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला थोडंसं सुविधाजनक होईल. ओके. आता इथे इव्हेंट आलेला आहे. तर इव्हेंट इथे सिलेक्ट करायचा आहे. डिसेंबर 2025. इथे तुम्ही तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. PRN नंबर टाकल्यानंतर इथे खाली कॅप्चा कोड दिलेला आहे. तर हा कॅप्चा कोड टाकून तुम्ही खाली सर्च या बटनावरती क्लिक करू शकता. आणि या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा हॉल तिकीट जे आहे, तर त्याचे डिटेल्स जे आहेत, तर ते माहिती होऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 25 ने स्टार्ट होतो म्हणजे इथे पहा, इथे एक नोटीस दिलेली आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे ज्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर हे 25 ने सुरू होत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट काढण्यासाठी येथे क्लिक करावं. तर सर्वसाधारणपणे जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला आहेत, तर त्यांचा PRN नंबर हा 25 ने सुरू होतो. तर अशा विद्यार्थ्यांनी इथे क्लिक करायचंय आणि जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत किंवा ज्यांना थर्ड सेमिस्टरचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, तर त्यांनी इथे PRN नंबर टाकून तुम्ही तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. अद्याप इथे हॉल तिकीट उपलब्ध होत नाही, पण ही लिंक वापरून तुम्हाला ते हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. आता आपण एक या ठिकाणी PRN नंबर टाकून बघूया. मी ह्या लिंक वरती क्लिक करतोय. मी इथे एक PRN नंबर टाकत आहे, की जो PRN नंबर टाकून मला इथे हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करता येऊ शकतं. आता हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मी इथे PRN नंबर टाकतोय. आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचंय. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा 3 टॅब दिसतील. पहिली टॅब आहे हॉल तिकीट, डाउनलोड हॉल तिकीट. एक्झाम फॉर्म सबमिशन, इथे एक्झाम फॉर्म सबमिशन बद्दलची माहिती मिळते आणि नंतर जेव्हा रिझल्ट लागतो तर तेव्हा इथे तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होते. तर अशा पद्धतीने मी एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी हे विंडो ओपन केलेली आहे आणि तुम्ही इथे हॉल तिकीट वरती गेल्यानंतर इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही कोर्स आहे तर त्या कोर्सचं नाव इथे दिसतं. त्या कोर्सच्या नावाबरोबरच तुमचा एक्झाम सीट नंबर जो आहे तर तो जनरेट झालेला इथे दिसेल. परंतु अद्याप मार्कशीट उपलब्ध नाही. परंतु तुम्ही इथे डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर ह्या उजव्या बाजूला निळ्या रंगाचं बटन जे आहे, तर डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या हॉल तिकीटची PDF फाईल डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये ते PDF डाउनलोड होईल
आणि त्याची तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता आणि ती वापरू शकता. अद्याप फक्त तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर जो आहे, तर तो उपलब्ध झालेला दिसेल. एक पुढील आठवड्यात या ठिकाणी आपल्याला 1-2 दिवसामध्ये डाउनलोड चं ऑप्शन जे आहे तर ते उपलब्ध होणार आहे. तर जे फर्स्ट इयरला असणारे विद्यार्थी आहेत तर ते याचा वापर करू शकतात. अ, अ, धन्यवाद मित्रांनो. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा आणि असेच माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.